नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सेंट लॉरेन्स हायस्कूल वागळे स्टेट ठाणे येथे प्रभाग क्रमांक 18 मधील इयत्ता 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा उत्साहामध्ये संपन्न झाला। महाराष्ट्र सरकार तुमच्यासाठी उत्तम शैक्षणिक सुविधा आणि शिष्यवृत्ती देण्यास कटिबद्ध आहे। सतत शिकण्याची, जाणून घेण्याची आणि प्रयत्न करण्याची वृत्ती ठेवा। मुलांना तुमचा प्रवास आता सुरू आहे आणि तुम्हाला जगभरात अनेक संधी मिळतील, त्या संधीचं सोनं करा। आपल्या संवादातून शालेय शिक्षण मंत्री भुसे साहेबांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचवले। 10वी आणि 12वी मध्ये विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण असा हा टप्पा असतो। 10वी आणि 12वी म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण असा टप्पा असतो। या टप्प्यात त्यांचं भविष्य ठरत असते। प्रत्येक छोट्या कामाचं कौतुक केलं तर त्या हातातून मोठे काम घडते। त्यामुळेच आजची ही युवा पिढी भविष्यात मोठे कार्य करणार आहे। परिवहन मंत्री सरनाईक साहेबांनी बोलताना हा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला आहे। 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले। संकल्प प्रतिष्ठान कायमच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असते। चांगल्या कामाला वाव करून कौतुक करणं आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हे आपले कर्तव्यच आहे, असं मत आमदार फाटक साहेबांनी व्यक्त केले आहे। तर या कार्यक्रमाच्या सोहळ्यात माजी नगरसेविका जयश्री फाटक, माजी नगरसेवक दीपक बेतकर, संजय भोसले, अभिजित पांचाळ, सीमा आवटी, डॉक्टर जितेंद्र वाघ, नगरसेविका माजी नगरसेविका नम्रता फाटक, सुखदा मोरे, विजय पडवळ, सुरेश दाते तसेच असंख्य विद्यार्थी आणि पालक, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांची परंपरा आहे। 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण आणि मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान सोहळा संपन्न केला जातो। या कार्यक्रमाला माननीय सरनाईक साहेब, माननीय फाटक साहेब आणि स्थानिक सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत। मला वाटतं की अतिशय कष्टपूर्वक जे विद्यार्थी अभ्यास करतात, मेरिटमध्ये येतात, त्यांचं अभिनंदन, कौतुक अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने होत असतं आणि त्याच्यातनं प्रेरणा घेऊन इतर पण विद्यार्थी त्यांचं अनुकरण करण्याच्यासाठी सिद्ध होतात आणि म्हणून या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याच्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। अनेक ग्रामपंचायतींनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी द्यायला घेतलेला आहे। काही ग्रामपंचायतींनी मग जे आपले पालक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदच्या शाळेत प्रवेश देतील त्यांचं घरपट्टी, पाणीपट्टी सूट देण्याचा निर्णय केलेला आहे। त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो। आपण जर बघितलं असेल तर शासनाच्या वतीने अनेक चांगल्या योजना शालेय शिक्षण विभाग, राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात। त्याची प्रसिद्धी आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आणि अनेक गुणवत्तापूर्ण आमचे शिक्षक बंधू भगिनी पण आहेत जे समर्पित पद्धतीने त्या ठिकाणी ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतात। जयश्रीताई फाटक आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो। गेल्या अनेक वर्षापासून आमचे रवी आणि जयश्रीताई हा उपक्रम राबवत आहेत। आम्ही सोबत नगरसेवक म्हणून काम करत होतो आणि त्या दरम्यान गेल्या 25-27 वर्षापासून ह्या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करतात। अभिनंदनाची ही गोष्ट आहे की आता आम्ही मंत्रिपदावर राहत असताना सुद्धा यातील ज्यावेळेस आम्ही सत्कार केलेले विद्यार्थी आता प्रशासकीय अधिकारी आहेत, काही IRS झालेले, IPS झालेले आहेत आणि काही अधिकारी म्हणून काम करत असताना जुन्या आठवणींना उजाळा देत असतात। त्यामुळे या अशा ह्या सत्काराच्या कार्यक्रमाचं महत्त्व अशा वेळेस कळतं की त्यावेळेस आम्ही त्यांचा सत्कार केला म्हणून ते आता उच्च पदावर आहेत। त्यामुळे आमचे जे दादा भुसे शिक्षण मंत्री ते आज या ठिकाणी या कार्यक्रमाला आल्याबद्दल ठाणेकर आमदार म्हणून मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो। सर्वप्रथम दरवर्षीप्रमाणे आम्ही 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रभाग क्रमांक 18च्या वतीने शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो आणि दरवर्षी आम्ही आपले ह्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री जे असतील ते दरवर्षी या कार्यक्रमासाठी येत असतात। यंदा आमचे शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत आणि आमचे ठाण्याचे दुसरे मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी पण आज दोघांनी येऊन इथे ह्या सर्व मुलांचा सत्कार केल्याबद्दल, त्यांना शाबासकी दिल्याबद्दल त्यांच्या दोघांचं पहिलं मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण इथे या ठाणे शहरामध्ये
ज्या गोष्टीच्या कार्यक्रमातून कार्यक्रम करण्याचे आशीर्वाद तर आहेतच आपल्याला, पण आपण सगळे कार्यक्रम करत असताना धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही प्रथा सुरुवात केली होती. त्या सुरुवातीला आपण कायमस्वरूपी दिघे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा उपक्रम चालू ठेवला आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. मुंब्रा रेल्वे घटनेच्या पार्श्वभूमीवरती नुकतेच मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आंदोलन छेडून थेट वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल रेल्वे स्थानकातून उखाडण्याची भाषा केली. जाधव यांचं हे वक्तव्य संतापजनक असून त्याच्या निषेधार्थ वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांनी ठाणे स्थानकाबाहेर निदर्शने करून निषेध नोंदवलाय. वास्तविक लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले वृत्तपत्र ऊन वारा पावसामध्ये वृत्तपत्र विक्रेतेच वाचकांपर्यंत पोहोचवत असतात. तेव्हा वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुळावर आलात तर खबरदार असा इशारा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनने दिला. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान घडलेल्या दुर्दैवी अपघातात बळी गेलेल्या तसेच जखमी प्रवाशांबद्दल वृत्तपत्र विक्रेते संवेदनशील आहेत. परंतु दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलेल्या निषेध आंदोलनामध्ये रेल्वे स्थानकातील वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल उखडण्याची केलेली भाषा ही अशोभनीय व अव्यवहार्य आहे. दुर्दैवी रेल्वे दुर्घटना झाली. त्याचबरोबर बोलताना मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ही स्टॉल उखडून टाकण्याची भाषा केल्यामुळे सर्व विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे. हा एकमेव व्यवसाय आहे ज्यामध्ये मराठी टक्का टिकून आहे. त्यामुळे तमाम वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणाऱ्या मनसेच्या अविनाश जाधव यांचा वृत्तपत्र विक्रेत्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन छेडून जाहीर निषेध नोंदवला आहे. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले होते. मराठी माणसाच्या व्यवसायावरती गदा आणण्याच्या मनसेच्या कृतीबाबत मनसे नेतृत्वालाही जाणीव करून देत अविनाश जाधव यांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी योग्य ती समज देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचा एक लक्षात घ्या की जी दुर्दैवी रेल्वे दुर्घटना घडली सोमवारी, त्या सगळ्या जे त्याच्यामध्ये मयत झाले त्या सगळ्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सगळे वृत्तपत्र विक्रेते सहभागी आहोत. आम्ही कुठलाही व्यवसाय करताना पूर्णपणे काळजी घेतो, अधिकृतपणे करतो आणि या व्यवसायामध्ये मराठी टक्का हा मोठ्या प्रमाणावरती आहे. असं कधीच होत नाही की जे 5 रुपयाचं वृत्तपत्र विक्री आहे ते 6 रुपयाला विकले. अतिशय इमानदारीत हा व्यवसाय केला जातो. इव्हन रेल्वे स्टेशनवरती पण जे स्टॉल्स आहेत ते पूर्ण अधिकृतरित्या परवानगी आहे, त्याला लायसन्स आहेत, स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे आहेत. मात्र कुठंतरी राजकारणाची करायच्या उद्देशाने या जे काही सांगितलं की स्टॉल उघडून टाकणार हे टाकणार, तर हे कुठंतरी चुकीचं आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्याचा शेवटचा घटक हा वृत्तपत्र विक्रेता आहे आणि हा वृत्तपत्र विक्रेता असेल फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन याच्यामध्ये येतो. एक लक्षात घ्यावा की ह्या लोकशाहीच्या चौथा स्तंभालाच घालायचा जे प्रयत्न चालू आहे हे कुठेतरी चुकीचं आहे. म्हणजे यांना कारवाई करण्यात आम्ही उघडून टाकू, आम्ही हे करून टाकू, म्हणजे लोकशाहीला न जुमानता हे जर करतात ते ह्या गोष्टीला आमचा ठामपणे विरोध आहे. आमच्या पोटावरती कोणी पाय मारता कामा नये. आम्ही व्यवस्थित पूर्व परवानगी सगळं अधिकृत सगळ्या गोष्टी करून व्यवसाय करतो आणि जर कोणी येऊन जर आम्हाला असं जर लाताळत असेल
तर हे कुठंतरी चुकीचं आहे। आणि त्यांनी जे काही बोलले की आम्ही उठवून टाकू, उघडून टाकू, या गोष्टीचा आम्ही सर्व वृत्तपत्र विक्रेते जाहीर निषेध करतो। आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेते संघटना असेल किंवा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेते संघटना असेल, या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांशी आम्ही विचारविनिमय करून चर्चा करून हा निर्णय घेतला आहे आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। ठाणे शहरामध्ये जे रेल्वे स्टेशनचा स्टॉल आहे व्हीलरचा, यांना पूर्ण परवानगी आहे, एकच स्टॉल आहे आणि बहुतेक रेल्वे स्टेशनवरती 1 किंवा 2 स्टॉल आहे, त्याच्या व्यतिरिक्त तिसरा स्टॉल नाहीये। मात्र रेल्वेच्या आधीच जे स्टॉल आहेत त्यांना सुद्धा ठाणे महानगरपालिकेने लायसन्स दिलेले आहेत। आणि याच्यामध्ये मी म्हटलं ना की मराठी टक्का सर्वात जास्त आपले स्थानिक लोक आहेत। काही जे आहेत ते 40-40, 50-50 वर्षापासून इथं व्यवसाय करतात, त्यांचे वडील करत होते, त्यांचा मुलगा करतोय। मात्र एकही स्टॉल गेल्या 15 ते 20 वर्षात वाढलेला नाहीये। जे आहे ते स्टॉल आहेत, हे प्रामाणिकपणे करतात आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, ह्या लोकशाहीला ढावा घालण्याचं जे काम नेते करतात, अशा नेत्यांचा आमचा जाहीर निषेध आहे। त्यांनी त्यांचं राजकारण करावं, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। मात्र जर आमच्या पोटावरती जर कोण उठत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर यापुढे काय करायला लागलं आम्ही त्याची तयारी ठेवू। ठाणे शहरामध्ये खुलेआम अनधिकृत बांधकाम सुरू असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। याबाबत अनेक वेळा लेखी तक्रारी वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून देखील अधिकारी कुठलीही ठोस कारवाई न करता टोलवाटोलवी करतात। प्रशासनाला अथवा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांना अभय देण्याच्या भूमिकेविरोधात ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी लक्षवेधी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली होती। या आंदोलनाची प्रशासनाकडून तातडीने दखल घेत प्रभाग समिती लगत नाल्यावर वसलेल्या बांधकामावरती पाडकाम करण्यात येऊन ही इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करण्याचं व इतर इमारतींवरती देखील कारवाई करण्याचं लेखी आश्वासन देण्यात आले। परंतु प्रत्यक्षात मात्र प्रभाग समितीपासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या व नाल्यावर बांधलेल्या या इमारतीला अभय दिल्याने जोपर्यंत ही इमारत जमीनदोस्त करण्यात येत नाही व इतर अनधिकृत बांधकामांवरती कारवाईची भूमिका प्रशासन घेत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच ठेवणार असल्याचं ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले। परवा आपण आंदोलन 4 तारखेला घेतलं होतं। संध्याकाळी आपल्याला सहाय्यक आयुक्तांनी पत्र दिलं की आम्ही निष्कर्षणाची कारवाई आज केलेली आहे, उरलेली कारवाई उद्यापासून चालू ठेवू। मात्र त्यांनी आम्हाला गुळ लावलेला, तो अधिकारी आत बसलेला आहे आणि त्यामुळे जोपर्यंत ही इमारत तोडत नाहीत नंतर ते वर्तकनगरमधली 214 सर्वे क्रमांकामधले भूखंडावरती अनधिकृत बांधकाम आहेत, PPP वरती योजना सुरू केली महापालिकेने 4 वर्ष झाली। राजकीय दबावामुळे ती बांधकामं तोडत नाहीत। त्याच्यामध्ये राजू फाटक, प्रताप सरनाईक यांचे सगळ्यांचे फोन येतात त्याच्यामध्ये। त्यामुळे मंत्रिपदावरील माणूस अनधिकृत बांधकामांना संरक्षण देऊ शकतो का? पाहिजे तर CDR तपासा। मी ओपनली बोलतोय याच्यामध्ये आणि हा तायडे आहे इकडे उपायुक्त। त्यामुळे मी तर म्हणतो या पलीकडे जाऊन काँग्रेस हे मोहीम व्यापक करणार आहे। 2015 पासून ज्यांच्या अनधिकृत बांधकामामध्ये हात आहेत, मग त्याच्यामध्ये महापालिकेचे अधिकारी असतील, MRTP कायद्याचं अवलंब ज्यांनी केलेलं नाही, 260 पासून 268 पर्यंत नोटिसा ज्यांनी दिलेल्या नाहीत, पोलिसांना ज्यांनी नोटिसा दिलेल्या नाहीत, मग त्याच्यामध्ये वन खात्याचे अधिकारी असतील, येऊरला ज्यांनी बांधकाम होऊन दिली, जिल्हाधिकारी कार्यालयातले महसूलचे अधिकारी असतील ज्यांनी महसुली जमिनींवरती होऊन दिला, MIDCचे अधिकारी असतील ज्यांनी MIDCच्या याच्यावरती, या सगळ्यांना त्यानंतर हे जेवढे बीट अधिकारी आहेत हे बारचे लायसन्स ज्या एक्साईज अधिकाऱ्यांनी दिलेत, हे सर्व म्हणजे त्याच्यामध्ये अगदी माल पुरवणारे जे हे आहेत ठेकेदार आहेत, बांधकाम आपलं पुरवठादार, साहित्य पुरवठादार, त्यांनी GST भरलाय का, त्यांनी हा पैसा कुठून आणला, हे बिल्डिंगी बांधायला हा आयकर भरलाय का, हा पैसा कुठून आणला, या अधिकाऱ्यांची मालमत्ता चौकशी, त्याच्यामध्ये मनीष जोशी असेल, सगळे सहाय्यक आयुक्त असतील, दिनेश तायडे असेल, जेवढे आहेत आणि ज्यांनी टॅक्स लावायला दिले, हे गोदापुरी असतील, सगळ्यांनी यांनी टॅक्स लावायला दिले, ज्यांनी पाणी दिलं, पाणी खात्याचे अधिकारी, ज्यांनी वीज दिली, टोरंटवाले असतील किंवा MSCB वाले असतील, यांना या सगळ्यांच्या मालमत्तेची चौकशी करायची आणि या सगळ्यांना मग त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिटर पॅनलवरचे महापालिकेचे ते कसे काय देऊ शकतात की बिल्डिंग अनधिकृत इमारतीला ते लोक ऑडिट रिपोर्ट देतात की स्टेबल आहे म्हणून। VGTI आणि IIT ने म्हटलंय की जर जोता सर्टिफिकेट नसेल, OC नसेल, CC नसेल तर देऊ शकत नाही। त्यामुळे सर्व अधिकारी याच्यात सगळेच अधिकारी याच्यात सामील आहेत। या सर्वांची चौकशी करून आर्थिक हितसंबंध गुंतलेत, PC ऍक्ट खाली चौकशी करून या सगळ्यांना मोका लावून टाका आणि जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, जेवढे मधले दलाल आहेत, मध्यस्थी येतात करायला, फोन देतात, आम्हाला करतात, या सगळ्यांना आणि जेवढे मग त्याच्यामध्ये आमदार इन्व्हॉल्ड असेल, कोण पण इन्व्हॉल्ड असेल, सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यांना मोका लावला पाहिजे। आणि जेवढे अनधिकृत इमारतीमधले बार आहेत, हुक्का पार्लर आहेत, हे रेस्टॉरंट्स आहेत, मटक्याचे धंदे आहेत, हे क्लब आहेत,
हे सगळे तोडले पाहिजेत ही बांधकामं, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि 19 तारखेला आम्ही आमरण उपोषण सौरभ रावांसमोर सुरू करणार। ठाण्यातील रिद्धी सिद्धी केमिस्टचे संस्थापक जितेंद्र बाबूलाल जैन हे गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवेचे कार्य करत आहेत। कोरोना काळात सुद्धा गरीब व गरजू नागरिकांना अन्नधान्याचं वाटप करत तसेच अन्न अपंग व्यक्तींना त्यांनी मदतीचा हात दिला आहे। विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यात जाऊन लहान मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप, आदिवासी समाज बांधवांना मदतीचा हात देण्याचं काम जितेंद्र बाबूलाल जैन यांनी केलं आहे, आजही करत आहेत। तसेच गरजू रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापासून ते त्यांच्या औषधापर्यंत सर्वतोपरी मदत करत असतात। सर्वसामान्य नागरिकांना औषधांचा खर्च परवडत नसतो, याच हेतूने आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून जितेंद्र जैन व त्यांचे कुटुंबीय गरजू व गरीब रुग्णांना मदतीचा हात देत असतात। ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या संजय फाउंडेशनला जितेंद्र जैन यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी स्वर्गवासी सुरेश पन्नालाल पुनमिया आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्मरणार्थ 3 दुचाकी भेट दिल्या आहेत। या दुचाकी संजय फाउंडेशनचे सर्वेसर्वा ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर, समाजसेवक जितेंद्र जैन व त्यांच्या पत्नी चित्रलेखा जैन तसेच गौरव जैन व रक्षिता बाबूलाल जैन यांच्या उपस्थितीमध्ये दुचाकींचं वाटप करण्यात आलं। यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस महिला शिपाई सानप मॅडम यांना अपघातामध्ये अपंगत्व आलं होतं। अशा वेळेस त्यांना संजय फाउंडेशन जितेंद्र जैन यांनी दुचाकी देऊन त्यांना स्वबळावरती उभं राहण्याची ताकद दिली आहे। तसेच राजू रावळ यांचा दिव्यांग मुलगा ध्रुव रावळ या मुलाला सुद्धा दुचाकी देऊन एक प्रकारे जितेंद्र जैन व संजय फाउंडेशनने मदतीचा हात दिला आहे, त्यामुळे शहरामध्ये त्यांचं कौतुक होत आहे। 7 दिवसातून रिकव्हरी करून 12 वर आणतो आणि हे चालवणार याच्या उत्पन्नासाठी चावी दाखव बाळा, चावी दाखव। वरती हा ओके। या ठिकाणी राणी सानप ज्या ग्रामीण पोलीस मुख्यालयात काम करतात, त्यांच्या मधल्या काळामध्ये ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्यांना या स्कूटरची गरज पडली आणि जितू जैन आणि त्यांचा परिवार यांनी पुढाकार घेऊन आम्हाला सांगितलं की आम्ही आमच्या माध्यमातून त्यांना द्यायला तयार आहोत। त्यामुळे आज त्यांना एका प्रकारे पायच आलेले आहेत। त्यांना घरापासून देखील ऑफिसमध्ये जाता येत नव्हतं, तर एका वर्दीतल्या आमच्या भगिनीला आज या ठिकाणी हे देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर रावळ म्हणून या ठिकाणी परिवार आहे, तर त्यांचा मुलगा देखील लहानपणापासूनच दिव्यांग आहे। त्यांना पोटापाण्याची सोय होण्याकरता जैन परिवार, जितू जैन परिवाराने त्यांना देखील अशा प्रकारची एक रिक्षा उपलब्ध केली आहे की ज्याच्या माध्यमातून ते त्यांची रोजीरोटी कमवू शकतील आणि ती देखील आज या ठिकाणी आम्ही आमच्या माध्यमातून त्यांना देतो आहोत। मला निश्चितपणे खात्री आहे की जे वंचित आहे, जे दुर्लक्षित आहे, जे अडचणीमध्ये आहे, त्यांना सहकार्याचा हात देण्याचं काम समाजाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत असतं आणि ते आज जितू जैन आणि त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून आम्ही मंडळी जी आहे ती करत आहोत। याच्यापेक्षा अधिक आनंद कुठला असतो। आणि संजय फाउंडेशन हे सबंध कोकणभर काम करतं आहे। रिकाम्या हाताला काम, एखाद्या शाळेमध्ये जर छप्पर उडालेलं असेल वादळी वाऱ्याने तर त्या ठिकाणी छप्पर, जिथे घरांची नुकसानं झालेली असतील तिथे भांडी कुंडी आणि सर्व सामान, तिथे आरोग्याची व्यवस्था हवी असेल तर अनेक प्रकारची आरोग्याची उपकरणं आम्ही मोफत अगदी ऑक्सिमीटरपासून त्या पेशंटला देण्याचं काम करतो आणि शेवटी हीच ईश्वर सेवा आहे असं समजून पुढच्या काळामध्ये देखील अनेकांच्या सहकार्याने ही सेवा जी आहे ती आम्ही चालू करतो। मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे। प्रत्येकी देवाने आपल्याला जेव्हा देण्यासारखं बनवलेलं आहे तर प्रत्येक माणसाने जे आहे आपला जो धर्म आहे की आपल्याला इथे सगळे आपण भाडेकरू आलेलो आहोत, परमनंट कोणीच नाही। त्या पद्धतीने आपल्याला जेवढी आवश्यकता वाटते तेवढा ठेवून उर्वरित तेवढं दान केलं तेवढं उत्पन्न वाढतो आणि एक दुसऱ्यांना सहकार्य मिळतो।
तर हीच मी भावना व्यक्त करतो आणि येत्या काळात जे लोक आहेत ते सगळ्यांनी असं एक धर्म करावा, जे सहकार्य करावं, कुठलेही जाती धर्म न बघता त्याला गरज आहे, त्यांना मदत करावी अशी प्रार्थना सगळ्यांना विनंती आहे. काँग्रेसचे नेते सर्वांचे लाडके भाऊ स्वर्गीय सचिन शिंदे हे हयात असताना नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असायचे. त्यांच्या मागे त्यांनी घेतलेला वसा आणि वारसा त्यांच्या पत्नी समाजसेविका श्रीमती प्राजक्ता सचिन शिंदे त्याच उमेदीने सर्वांना सोबत घेऊन स्वर्गीय सचिन शिंदे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे विद्यार्थी गुणगौरव. स्वर्गीय सचिन शिंदे सामाजिक प्रतिष्ठानच्या सालाबादप्रमाणे याही वर्षी प्रभाग क्रमांक 22मध्ये कोळीवाडा खारकराळी विभागामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. सोबतच शैक्षणिक साहित्यांचं वाटप देखील करण्यात आलं आहे. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी समाजसेविका प्राजक्ता सचिन शिंदे यांच्यासोबतच सिमरन अंकुश चिंडालिया, सचिन चव्हाण, संजीव दत्ता, परेश कांबळे, अमर लोखंडे, निलेश कोळी, प्रवीण खैरालिया, अमोल गांगुर्डे, अंकुश चिडालिया, विक्रम सिंग, किशोर राठोड, अजय राठोड, रोहित मेहरोल, सतपाल भगवाणे, अजय शिवाजी राठोड, आकाश राठोड इत्यादी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक वर्ग, स्थानिक नागरिक या उपक्रमाच्या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काकी मला स्वतःवर येऊन दिलेलं आहे. मला 12वीमध्ये यावर्षी 12वी दिली. मला चांगलं वाटतं आहे. काकी मला घरी येऊन भेट दिलं. गेल्या वर्षी 10वीला म्हणजे 2 वर्षापूर्वी काका आले होते घरी तुला द्यायला? हो, काका आलेले. म्हणजे हे तुझं दुसरं बक्षीस आहे? हो. मग तुला असं वाटलं का दरवर्षी आपण हे तुला घरी येऊन द्यावं? हो. तुला एका हॉलमध्ये प्रोग्राम घेतलेला चालतो की हा घरी जाऊन आपण जे विद्यार्थ्यांना देतो ते आवडलं तुला? घरी येऊन दिलेलं आवडलं. ओके. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.